किती दिवस झाले असे मासे असे फ्रेशच मिळत नाही झालेत. मग मार्केटला गेलेले तेव्हा ही वेरली दिसली फ्रेश अशी, म्हणून काल घेऊन आले. आणि खायला सोपी पण आणि करायला पण सोपी आणि खूप छान टेस्टी लागते. आता ही स्वच्छ धुवून घेतले मी. त्याला चांगलं लिंबू पिळून घ्यायचं आणि हळद पावडर मीठ लावून एक 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं बाजूला. आता त्याला आलं लसूण पण पेस्ट लावून घ्यायचं, जर तुम्हाला आवडत असेल तर. नाही असेल तर असू देत. 10 मिनटानंतर त्याला लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला लावून मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडं लाल तिखट मी जास्तच घातलं याच्यामध्ये, तिखट खूप छान लागते. आणि रव्यामध्ये इथं लाल तिखट, हळद पावडर, मीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने एक एक ह्या वेरल्यांना लावून घ्यायचं. एका पॅनमध्ये थोडंसं एक्स्ट्राच तेल टाकून वेरल्या असे एक एक टाकून चांगलं असं खरपूस भाजून घ्या आणि लो टू मिडियम गॅस करूनच भाजा. नाही तर जास्त मोठा गॅस केला का नाही आतून कच्चा राहणार आणि बाहेरनं असं जळणार. त्याच्यामुळे लो टू मिडियम गॅस करूनच ह्या वेरल्या तळून घ्या आणि एक नंबर लागतात आणि खायला पण सोप्या आणि करायला पण सोप्या. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.